नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहोत जे काही पॅरलल सर्किट आहे, इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क जो सब्जेक्ट आहे, पॉलिटेक्निकला शिकत असाल तुम्ही किंवा फिजिक्स मध्ये शिकत असाल किंवा इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल, त्यामध्ये एक इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क नावाचा एक सब्जेक्ट असतो किंवा एक टॉपिक असतो आणि त्या टॉपिक मध्ये सिरीज आणि पॅरलल आपण घेतलेले असतात आणि आपला सिरीज कंप्लीट झालेला आहे आणि आज आपल्याला बघायचं पॅरलल. मग पॅरलल मध्ये आपल्याला शिकायचं आहे की बाबा जे काही रेजिस्टन्स असेल, जे काही करंट असेल, कसं काढायचं. ओके सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तर कुठे जायचं नाही, शेवटपर्यंत आपण बघू. तर बघा, यामध्ये आपल्याला दिलेला एक प्रॉब्लेम काय आहे, टू इम्पिडन्सेस. आता दोन इम्पिडन्स आहेत, 5 प्लस J6 अँड 7 मायनस J8 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. कोणासोबत? अक्रॉस 230 व्होल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज AC सप्लाय. डिटरमाइन करंट ड्रॉन बाय ईच पाथ अँड टोटल करंट इन द सर्किट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन इम्पिडन्स असे पॅरलल मध्ये जोडलेले आहेत आणि त्या इम्पिडन्स मधून जाणारे करंट, दोन इम्पिडन्स मधून जाणारे करंट आणि त्यासोबत त्या सर्किटचा, पूर्ण सर्किटचा करंट काढायचा आहे. तर आपण वन बाय वन ड्रॉ करून बघू. बघा कसं दिलेलं आहे. एक आहे बघा इथं इम्पिडन्स असं दिलेला आहे आणि दुसरा इम्पिडन्स असं दिलेला आहे. ठीक आहे, अशी किती आहेत? दोन इम्पिडन्स. हे दोन कसे आहेत? कनेक्टेड पॅरलल मध्ये. आणि याच्यातून जाणार आपल्याला काय काढा म्हटलंय? करंट काढा म्हटलंय. आणि या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज सोर्स दिले, सिंगल फेज आहे आणि या ठिकाणी 230 व्होल्टेज आहे आणि 50 हर्ट्ज आहे. ओके, आणि यानंतर या ठिकाणी Z1 आणि या ठिकाणी Z2 म्हणा आणि याच्यातून जाणारे करंट काय काढायचं? I1 आणि याच्यातून जाणारा करंट I2 आणि या ठिकाणी टोटल करंट I. आपल्याला फाइंड आउट काय काय करा म्हटलं बघा. डिटरमाइन करंट ड्रॉन बाय ईच पाथ, म्हणजे ह्या पाथ मधून जाणारा आणि ह्या पाथ मधून जाणारा करंट काढा म्हटलंय आणि त्यासोबत टोटल करंट इन द सर्किट आणि या सर्किट मधून जाणारा करंट सुद्धा काढा म्हटलंय. आपल्याला काढता येतो का नाही? आपल्याकडे इम्पिडन्स आहे, व्होल्टेज आहे, तर करंट काढता येतो का नाही? ओके, काढता येतो. मग मला सांगा आता या ठिकाणी डिटरमाइन काय करायचं आपल्याला? I1 काढायचा आहे आणि त्यासोबतच काय काढायचं आहे? I2 काढायचा आहे आणि त्यानंतर टोटल करंट काढायचं आहे. ओके, एवढंच दिलेलं आहे. पण आपल्याकडे दोन इम्पिडन्स आहेत. काय काय सांगा बरं. गिवन मध्ये Z1 दिलेलं आहे, किती आहे? म्हणजे Z1 हा किती इथे दिले बघा, किती आहे? 5 प्लस J6 आणि त्यासोबतच Z2 सुद्धा दिलेला आहे, तो आहे 7 मायनस J8. असा दोन दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं काय? करंट. मग तुम्हाला माहिती आहे ना करंटचा फॉर्म्युला काय? करंटचा जनरल फॉर्म्युला काय? टू कॅल्क्युलेट करंट. ओके, टू कॅल्क्युलेट करंट. ओके, चालते. चला, टू कॅल्क्युलेट करंट. मग करंट काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, जसं सिरीज मध्ये होता तसंच याच्यात काही चेंजेस आहे का? काही नाही. जसं सिरीज मध्ये करंट काढत होतो तसंच आपल्याला पॅरलल मध्ये काढायचं आहे. आणि करंटचा फॉर्म्युला I इक्वल टू V बाय Z. हा आहे जनरल फॉर्म्युला. हा काय आहे? जनरल फॉर्म्युला. कोणता आहे? जनरल. म्हणजे कुठलेही करंट काढायचं असेल तर, किंवा या ठिकाणी असं होता I इक्वल टू V बाय R. हा फॉर्म्युला होता. कारण हा जो काही फॉर्म्युला आहे तो फक्त आणि फक्त रेजिस्टिव्ह सर्किटला येतो. पण या ठिकाणी इंडक्टिव्ह प्लस कॅपॅसिटिव्ह आहे. आपल्याला माहिती नाही इंडक्टिव्ह आहे का कॅपॅसिटिव्ह आहे, पण या ठिकाणी इमॅजिनरी आहे. ज्या ठिकाणी इमॅजिनरी येत असतो तर त्या ठिकाणी 100% रिएक्टन्स येत असतो. पण रिएक्टन्स कुठला आहे माहिती नाही. अशा वेळेस काय? रिएक्टन्स पण आला आणि रेजिस्टन्स पण आला. आता रेजिस्टन्स कुठं? हे जे काही कॉन्स्टंट व्हॅल्यू दिले ते रेजिस्टन्सची व्हॅल्यू येतं. मग या ठिकाणी तुम्हाला Z दिलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला येईल बघा I1 इक्वल टू V अपॉन Z1. हा I चा झाला, I1 चा झाला. तसंच I2 चं काय आहे बघा, V अपॉन Z2. आणि टोटल करंट जर काढायचं असेल तर फॉर्म्युला येतो I इक्वल टू V बाय Z. मग बघा आता या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीने करंट काढता येत असतो. एक आहे ह्या फॉर्म्युलानुसार आणि एक आहे ह्या फॉर्म्युलानुसार. मग ते कसं काढायचं? काय नाही बघा. अगोदर टोटल इम्पिडन्स काढून घ्यावं लागेल, तेव्हा येते तुमची टोटल करंट. याच्यामध्ये पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म खूप महत्वाचा आहे. मग ते जर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो, म्हणून आपण काय करू, या पद्धतीने काढू. या पद्धतीने कसं टोटल इक्विव्हॅलेंट इम्पिडन्स काढायची गरज नाही, तसं आपण करंट काढता येत असतो. पण जर समजा हे सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये, हे सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये, अशा वेळेस मात्र इम्पिडन्सच्या पद्धतीनेच करंट काढावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला काढायचंय काय? I1 काढायचं आहे. I1 चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? सांगा बरं. I1 इक्वल टू V किती आहे सांगा बरं? V अपॉन Z1. व्होल्टेज आपल्याला दिलेला आहे तो किती आहे? 230 डिवाइडेड बाय Z1. Z1 ची व्हॅल्यू काय सांगा? इथं आहे काय? 5 प्लस J6. मग अशा वेळेस आपल्याला
I1 काढता येतो का नाही, येतो. पण या ठिकाणी फॉर्म कोणता आहे रे, रेक्टँग्युलर फॉर्म. ओळखायचं कसं, ज्या ठिकाणी जे दिसतोय, जे फॉर जोकर जे दिसतोय त्या ठिकाणी असतो तो रेक्टँग्युलर फॉर्म. आणि रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये फक्त आणि फक्त ऍडिशन अँड सबट्रॅक्शन होत असते. त्यामध्ये ना मल्टिप्लिकेशन होतो ना डिव्हिजन होतो काय, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन लक्षामध्ये ठेवा. मग आता या ठिकाणी डिव्हिजन आहे की नाही, 230/5 प्लस जे 6 आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन करायचं. मग डिव्हिजन कुठल्या फॉर्म मध्ये येतो, तर तो कशामध्ये येतो भावड्या, पोलर फॉर्म मध्ये. मग पोलर फॉर्म मध्ये करून घ्यायचा. मग पोलर फॉर्म मध्ये करण्याच्या दोन पद्धती, एक कॅल्सी आहे, फॉर्म्युल्यानुसार काढू शकतोस तू. मग तुझ्याकडे कॅल्सी आहे ना, हा चल कॅल्सी घ्यायचा. आणि अशी जर कॅल्सी असेल बघा, अशी जर कॅल्सी असेल तर काय करा, या ठिकाणी शिफ्ट प्रेस करायचं आहे. शिफ्टच्या नंतर या ठिकाणी मोड प्रेस करा. एक मिनिट फक्त मोड प्रेस करा. या मोड मध्ये बघा कॉम्प्लेक्स मोड आहे, कॉम्प्लेक्स मोड 2 वरती आहे, 2 वरती प्रेस करा. कॉम्प्लेक्स मोड मध्ये गेलाय. अशा वेळेस काय करायचं बघा, जे काही दिलेलं आहे याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काही करायचं नाही, सिम्पली 5 प्रेस करा. त्यानंतर प्लसला प्लस घ्या, इथं प्लस दिलेलं आहे म्हणून, आणि त्यानंतर 6 प्रेस करा. आणि त्यानंतर काय प्रेस करायचं बघा, जे आहे ना त्या ठिकाणी आय कसं प्रेस करायचं बघा. काय करायचं, हा शिफ्ट काय प्रेस करायचा, हा शिफ्ट प्रेस केलं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आय दिसतोय बघा, कुठे दिसतोय का, या ठिकाणी आय दिसतोय बघा इथं आहे ना आय, हे आय प्रेस केला. त्याच्यानंतर आपल्याला करायचं कशामध्ये, पोलर मध्ये. पोलर मध्ये करायचं तर शिफ्ट प्रेस करायचं, परत काय करायचं, शिफ्ट प्रेस करा. आणि त्यानंतर या ठिकाणी प्लस प्रेस करा. म्हणजे येतो काय तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. इक्वल टू प्रेस करा. इक्वल टू किती, 7.81 आलेला आहे. आता हे किती आला, 7.81 किती आला बघा. आता हा आला 230 भागिले किती आला, 7.81. आणि त्यानंतर अँगल कसं घ्यायचा, एकच व्हॅल्यू दाखवले. परत शिफ्ट प्रेस करा आणि त्यानंतर इक्वल टू प्रेस करा. म्हणजे अँगलची व्हॅल्यू येत असते, ते आहे किती, 50.19 डिग्री. चला या ठिकाणी आला तुमचा काय, रेक्टँग्युलर फॉर्म. मग ह्याच्यावरती रेक्टँग्युलर फॉर्म नाही, अशा वेळेस काय घ्यायचं, काही घ्यायचं नाही. या ठिकाणी व्होल्टेजला अँगल दिले का, दिलं नाही तर काय घ्यायचं, 0. अँगल काय दिलं नसेल काय घ्यायचं, 0. मग बघा I1 ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. I1 ची व्हॅल्यू कसं भेटेल, या ठिकाणी 230/7.81 आहे. करा बरं, 230 डिवाइडेड बाय 7.81. मग तुमचा जो काही आन्सर येणार आहे, म्हणजे हे फक्त एवढं डिवाइड बाय एवढं घ्यायचं, हेच सांगतो मी काय करायचं ते. मग या ठिकाणी येतो किती, 29.44. आणि याचा जो काही अँगल आहे तो अँगल कसं काढायचं, वरचा मायनस खालचा. काय करायचा, वरचा मायनस खालचा. मग वरी काय 0 आहे, मग 0 जर असेल तर मायनसला वरचा मायनस खालचा, म्हणजे मायनस किती येणार, हे आला 50.19 डिग्री. हे आला तुमचा काय, I1. आता तसंच काढायचं काय आपल्याला, I2 काढायचं, सोपं आहे. मग I2 कसं काढणार बघा, I2 इक्वल टू V/Z2. मग तुम्हाला V माहिती आहे, किती आहे सांगा बरं, 230. चला अँगल किती आहे, 0 डिवाइडेड बाय, मग Z ची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती आहे किती आहे, 7 मायनस J8. चला मग आता काय करायचं, आता या ठिकाणी रेक्टँग्युलर फॉर्म आला की नाही, जे आला म्हणजे काय रेक्टँग्युलर फॉर्म आला. पण रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये डिव्हिजन होत असतो का, होत नाही. तर कुठला फॉर्म करावा लागेल त्याला, पोलर फॉर्म. मग पोलर फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करा. मग कसं करता येईल पोलर फॉर्म मध्ये, सिम्पली मी तुम्हाला सांगितलं तसं कॅल्सी मोड कॉम्प्लेक्स मध्ये टाका. आणि त्यानंतर याला 7 प्लेस करा. त्यानंतर इथं मायनस आहे म्हणून मायनस घ्या. त्यानंतर किती 8 घ्या. आणि त्यानंतर आय घ्या. आणि त्याच्यानंतर जो काही आहे तो शिफ्ट प्रेस करा. त्यानंतर प्लस प्रेस करा. म्हणजे तो आर अँगल थिटा. या ठिकाणी जी काही व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू येणार आहे बघा तुमची. काय येईल सांगा बरं, 230 अँगल 0 डिवाइडेड बाय याचा जो काही अँगल व्हॅल्यू येणार 10.63. आणि त्यानंतर अँगल प्रेस करायचं शिफ्ट आणि इक्वल टू प्रेस करा. म्हणजे किती मायनस 48.81. चला इथपर्यंत आलं का नाही, ढिबरी काय ढबरी. चला मग आता काय येईल, I2 काय आला आता, I2 इक्वल टू या ठिकाणी किती 230 डिवाइडेड बाय 10.63 जर केलं तर किती येतो 21.63. किती आला 21.63. मग हे I2 ची व्हॅल्यू आलेली आहे. एवढं करंट येतो, चला येत असेल काय, चला मग हे आला. मग त्याच्यानंतर जो काही या ठिकाणी आपल्याला अँगल घ्यायचा आहे तो अँगल घेत असताना वरचा मायनस खालचा घ्या. वरचा मायनस खालचा किती घेणार, वरचा मायनस खालचा. आता वरचा मायनस खालचा म्हणजे हा 0
मायनस आणि हा मायनस हा प्लस, या ठिकाणी किती येईल 48.81 डबरी, की त्याला 48.81 डबरी आलेला आहे. आणि त्यानंतर आता काढायचं आहे, आता बघा टोटल करंट आहे इथं I1 प्लस I2 करायचं, म्हणजे काय टोटल करंट I इक्वल टू I1 प्लस I2. I1 प्लस I2 का बरं घेतला बघा, तुम्हाला माहिती आहे का नाही केसीएल काय सांगतो बरं, केसीएल भाऊ काय सांगितलं आपल्याला, केसीएल भाऊ काय सांगितलं मला सांगा बरं, केसीएलचं काय होतं, इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट होता का नाही, होता का नाही, समेशन ऑफ इनकमिंग करंट इक्वल टू समेशन ऑफ आउटगोइंग करंट होता. मग त्यावेळेस आपण करंट वगैरे काढलं, मग ते किती काढलं करंट, कसं कसं काढलं सांगा बरं, तसंच काढायचं सिंपली, त्याच्यात काही चुकीचं आहे का, काही चुकीचं नाही, बरोबर. त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे, करंट काढायचं आहे. करा बरं I1 प्लस I2 करा, म्हणजे तुमची व्हॅल्यू येऊन जाईल. ओके, तुमची व्हॅल्यू काय येऊन जाईल. मग ते कसं करणार तुम्ही, काढा बरं किती येतो, काढा बरं कसं येतो, I1 प्लस I2 सिंपली आहे, सोपं आहे का नाही. काय करायचं सांगा बरं, I1 ची व्हॅल्यू याच्यात घ्या, टोटल करंट काय काढायचं आहे, I1 ची व्हॅल्यू काय सांगा बरं, किती 29.44 अँगल सोडा, काही घेणं नाही, अँगलची जर करायचं म्हटलं तर करता येते, काही अडचण नाही, पण जाऊ द्या. त्या ठिकाणी अजून ह्याला काय करावं लागेल, तुम्हाला रेक्टेंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ठीक आहे. तेवढं जनरेट करायची करत बसायचं नाही आपल्याला, फक्त घ्यायचं काय I1 आणि I2. अशा वेळेस काय घ्यायचं 29 प्लस 29.44 प्लस I2 ची व्हॅल्यू किती आली 29.63. मग या ठिकाणी तुम्हाला फायनली I ची व्हॅल्यू भेटून जाते, किती भेटते सांगा बरं, 29.44 प्लस 29, अरे एक मिनिट, I2 ची व्हॅल्यू किती आहे 21 आहे ना, अच्छा ते असं कसं झालं, हा थोडस डाऊट आहे मला बी होता. 29 किती आला, हा 21.63. अशा वेळेस आपली जी काही करंट येणार तर 51.07. एवढं येते का रे, कुठं करंट एवढं असतंय का, एवढं जर म्हटल्यावर मग हे सर्किट जाळ आणि दूर सोबतच काढेल ना. हे असले टाकते कुठले सायंटिस्ट कुठले येते काय नाही, डोक्याला ताण देतात, आपणच कन्फ्युजन होऊन जातो, बाबा एवढं करंट येते का. पण आपल्या हिशोबाने जे काही व्हॅल्यू घेतलंय तेवढी येते. व्होल्टेज बघा किती दिले 230 आणि करंट किती दिले 51.0. शॉर्ट सर्किट करंट खतम, डायरेक्ट शॉर्ट सर्किट. एवढं नसतंय, करंट किती 1 अँपिअर 2 अँपिअर 3 अँपिअर खूप झाले. या ठिकाणी एवढं म्हटलं तर काय जाळ आणि दूर सोबतच काढायचे, कुठलं सायंटिस्ट होते की बाबा एवढं भारी प्रॉब्लेम देणार. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट घ्यायचंय काय, हा भेटला की नाही रे, उत्तर भेटला का नाही, आला का नाही, हा यायलाच पाहिजे, नाद करते का, हा यायलाच पाहिजे, तसं आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आता आपल्याला काढायचा दुसरा प्रॉब्लेम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये I1 काढ बघा, फाइंड I1, I2 अँड पॉवर फॅक्टर. बघा I काढायचंय, I1 काढायचंय, I2 काढायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर फॅक्टर सुद्धा म्हटलंय ऑफ द सर्किट. बघा ऑफ द सर्किट म्हणून अजून पूर्ण सर्किटचं काढायचं आहे. इन फिगर ऑल्सो ड्रॉ कम्प्लीट वेक्टर डायग्राम, आणि वेक्टर डायग्राम सुद्धा काढायचं. बाबो काय काय तर काढावं, एवढासा जीवनाने एवढासा छोट्या उमरामध्ये काय काय तर काढायचं, सगळंच काढते ते मोठा, टेन्शन घ्यायचं नाही. हा मी असं काय टेन्शन घेतो तू, टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता काय करायचंय. आता या ठिकाणी I आहे, या ठिकाणी I1 आहे, या ठिकाणी I2 आहे. तर यामध्ये दोन हे इम्पिडन्स कसे दिलेले तर पॅरलल मध्ये, आणि हे कसं आहे सिरीज मध्ये, म्हणजे या दोघाला हे सिरीज मध्ये, दोघाला हे सिरीज मध्ये. मग यामध्ये काय होते सांग बरं भावड्या, काय होते जर सिरीज मध्ये जर रेजिस्टन्स असेल किंवा इम्पिडन्स असेल तर त्याची बेरीज होते, आणि जेव्हा पॅरलल मध्ये असेल तेव्हा काय वरी काय होतं दोघांचा गुणाकार, खाली दोघांची बेरीज, दोन असतील तर. आता जर 3 आहेत बाबा कसं करावं, हा अवघड आहे की. मग हे दोन पॅरलल आहेत आणि हे त्याला काय सिरीज मध्ये, म्हणजे ह्या दोघांचं एक मिळून जर आला तर झेड इक्विव्हॅलेंट आला, आणि त्यासोबत हे सिरीज मध्ये गेले, म्हणजे हे दोन ला जेव्हा तुम्ही इक्विव्हॅलेंट काढता. बरं आपलंच थोडं वेळ गेलं थोडंसं डबल काढू का रे, म्हणजे सगळं तुमचं क्लिअर होऊन जाईल. चला टेन्शन घ्यायचं नाही एवढं, हा टेन्शन घ्यायचं. चला आपण काय करू, आपण अगोदर काढायचं काय I. जर काढायचं असेल तर पूर्ण सर्किटचं करंट काढायचंय. मग पूर्ण सर्किटचं काढायचं असेल तर कसं करणार, या पद्धतीने करणार का तू, Z1 डिवाइडेड Z1, या ठिकाणी काय Z1 आहे आणि या ठिकाणी Z2 आहे. मग असं येईल का रे, V1 अपॉन Z2 जर घेतला, V1 अपॉन Z2 जर घेतलं तर प्रॉब्लेम कसं येईल बरं, V1 अपॉन Z2 जर घेतलं तर कसं. एक मिनिट आपण लगेच चालू करूयात. हा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, काही नाही, सिम्पली काय करायचं बघ, या ठिकाणी झड आहे, या ठिकाणी झड 2 झड आणि या ठिकाणी 3, म्हणजे 3 झड आहे. मग काय करायचं बघ,
काही करायचं नाही, अगोदर ह्याला सॉल्व्ह करून घे आणि त्यानंतर ह्याला लाव. मग अगोदर ह्या काय करायचं, हे दोघांना सॉल्व्ह करून घेऊ आपण. काय करायचं, या दोघांना सॉल्व्ह करायचं. आपल्याला काढायचं काय ते बघून घ्या अगोदर. हा फाईन काय काय करायचं आहे आपल्याला. काढायचं काय, आय काढायचं, त्यानंतर काय I1 काढायचंय, त्यानंतर काय I2 काढायचंय, त्यानंतर काय पॉवर फॅक्टर सुद्धा काढायचा आहे, त्यानंतर काय फेजर डायग्राम सुद्धा. म्हणजे काय 4-5 व्हॅल्यू काढायचे. अशा वेळेस काय करायचं आपण, आय जर काढायचं असेल तर आयचा फॉर्म्युला I = V/Z. मग V कोण रे, V कोण, या पूर्ण सर्किटचा व्होल्टेज, या पूर्ण सर्किटचा व्होल्टेज V डिवाइडेड बाय पूर्ण सर्किटचा इंपिडन्स. पूर्ण सर्किटचा इंपिडन्स म्हणजे काय, Z इक्विव्हॅलेंट. बाबू काय Z इक्विव्हॅलेंट. मग ते कसं काढायचं, त्याचं घ्यायचं का, घ्यायचं नाही. मी आहे ना बघ. आता कसं करायचं, आता Z इक्विव्हॅलेंट अगोदर हे दोन आहेत, ह्याला सॉल्व्ह करून घे. पॅरलल मध्ये आहेत, मग ह्याला अगोदर सॉल्व्ह करून घेऊ आपण. मग याला जर याला सॉल्व्ह करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी करून घेऊया आपण. Z जर काढायचं, Z इक्विव्हॅलेंट म्हणजे हे दोन पॅरलल आहेत म्हणून. तर अशा वेळेस काय येणार बघा, Z1 * Z2 डिवाइडेड बाय Z1 + Z2. ओके चालतंय. मग जे व्हॅल्यू ते ह्याच्यामध्ये लिहून घे, Z1 आणि Z2 ची व्हॅल्यू. मग याला काय म्हण, याला म्हणायचं Z1, याला म्हणायचं Z2 आणि याला काय म्हणायचं Z3. चालतंय ना, काही अडचण नाही, काहीच नाही. चला मग आता ह्या ठिकाणी Z1 ची व्हॅल्यू लिहून घे. काय बघ, 6 + J8 इंटू कुठे गेला पिंटू, बघा काय, हा 4 काय Z2 ची व्हॅल्यू बघा इथे, Z ची व्हॅल्यू 4 - J7. ओके डिवाइडेड बाय. आता Z1 बघा 6 + J8, त्याच्यानंतर प्लस, हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर Z2 ची व्हॅल्यू बघ, Z2 ची व्हॅल्यू काय, हा सांग, 4 - J7. ओके चालतंय. मग या ठिकाणी बघा या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहेत, बट फॉर्म कुठला आहे, रेक्टँग्युलर फॉर्म. मग या रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन होतो का बावड्या, होतच नाही. मग याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं का, होतंय का, होत नाही. का होतं याच्यामध्ये, यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं का, होत नाही. फक्त आणि प्लस आणि मायनस होत असतो, म्हणजे ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन होत असतो. पण या ठिकाणी आहेत काय, काय रेक्टँग्युलर फॉर्म आहे. याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग कसं करायचं बघ, आता कॅल्शियम आहे ना तुझ्याकडे, मग काय टेन्शन घेतो, आपण जसं इकडे केलं होतं तसंच करायचं. मग कर बरं, काय करायचं, 6 घे, त्याच्यानंतर प्लस घे, त्यानंतर 8 घे, त्यानंतर शिफ्ट प्रेस कर आणि आय प्रेस कर, म्हणजे आय आला, आणि त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस कर आणि प्लस प्रेस कर, म्हणजे तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये येतो. मग तो किती येतो बघा, ते आलेला आहे आपला किती, 10. शिफ्ट अँगल, त्यानंतर काय शिफ्ट अँगल प्रेस करा आणि अँगल आलेला आहे तुमचा किती, 53.13. आता या ठिकाणी हा इंटूला इंटू घ्या आणि ह्या पिंटूला पिंटू घ्या, म्हणजे काय आहे ते बघा. या ठिकाणी 4 आलेला आहे, त्याच्यानंतर मायनसला मायनस प्रेस करा, 7 प्रेस करा, त्यानंतर आय प्रेस करा, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करा आणि प्लस प्रेस करा, म्हणजे आपला येतो काय, याची व्हॅल्यू येऊन जाते. मग ती किती आली, 8.06. आणि अँगल प्रेस, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करा आणि इक्वल टू प्रेस करा आणि तो अँगल आलेला आहे -60.25 डिवाइडेड बाय. आता बघा हे सारखे आहेत की नाही रे, दोघं कसे आहेत, सारखे आहेत ना. म्हणजे हे दोन जाती सारखे आहेत आणि हे दोन जाती सारखे आहेत, बरोबर ना. ही जात, हे दोन जाती सारखे आहेत, ही आणि ही सारखी आहेत, 6 आणि 4, आणि हे दोन जाती सारखे आहेत. सारख्या जातीचे लग्न होतात का नाही रे, माणसाचं माणसासोबत, अरे नाही मानवाचं मानवासोबतच लग्न होतो का नाही, आणि माकडाचं माकडासोबतच होतो का नाही. तसंच हे आणि हे सारखे आहेत की नाही. या दोघांची काय करा, काय तर बेरीज होतं बाकीचे आहेत करा ना, येतंय ना, हा यायलाच पाहिजे ना, बघ कसं आला. हा आता इथे बघ 6 + 4 किती झाले भाऊ, सांग ना. चल किती सांगितलंस तुम्हाला, आवाज ऐकवला, 10 झाले. हा त्याच्यानंतर आता या ठिकाणी 8 - 7 काय, 8 - 7 आता जे आहे ना, ठीक आहे. मग आता बघ 8 आहे, या ठिकाणी 7 आहे. मी आता मोठं होणार आहे 8 आहे, 8चं चिन्ह घे, आलं. चल मग जेला जे घेतलो आणि 8 - 7 म्हणजे किती आला, 1. चल आलं ना. आता काय करायचं बघ, आता हे दोन आहेत ना, ह्या दोघांचा गुणाकार कर. मग ह्या दोघांचा गुणाकार कसा करणार बघ तू, हा 10 घे, 10 इंटू आलेली व्हॅल्यू किती आहे, 8.06 आलेली आहे बघा. हे 10 आणि हे ह्या दोघांचं काय कर, गुणाकार. मग किती येतो बघ गुणाकार, किती, 80.6. 80.6. पण आता जर याचं काय करायचं, काहीच करायचं नाही. या दोघांमध्ये काय करायचं, जेव्हा या दोघांमध्ये गुणाकार असतो ना, गुणाकार काय असतो, मल्टिप्लिकेशन, त्यावेळेस काय घ्यायचं माहितीये का, यामध्ये बेरीज करायची. काय करायची, बेरीज. मग कसं करणार बघ, आता बघ हे अँगल घेतलं, चालतंय. मग काय कर, हे 53 घे, 53.13 प्लस
प्लस म्हणजे या दोघांमध्ये काय करायची बेरीज, पण कशी करायची 53.13 लिहिलं प्लस लिहिलं, मग हे काय बघ मायनस मायनस 60.25. ओके डन डिवायडेड बाय. आता बघ भावड्या इथं काय प्रॉब्लेम आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे काय बघ हा. या ठिकाणी काय हे रेक्टँग्युलर फॉर्म आहे, पण रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये डिव्हिजन होतो का रे, होतो का, होत नाही. मग काय करावं लागेल त्याला, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये आपण इथं बघ बेरीज केली, आपण या कुठे केली बेरीज, या ठिकाणी बेरीज केली का नाही, बेरीज वजाबाकी केली. पण या ठिकाणी काय आता या दोघांमध्ये गुणाकार भागाकार आहे का, काय सांग भागाकार आहे. मग याला काय करावं लागेल पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट कर बरं, सांग बरं किती आहे. हा 10 ला 10 घे, प्लस घे, त्यानंतर 1 ला 1 घे, आणि त्यानंतर आय घे, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस कर आणि प्लस प्रेस कर, म्हणजे आन्सर काय येतो बघा. या ठिकाणी येतो किती 10.04 आणि अँगल येतो बघा, अँगल किती आला 5.71. चल आता काय करायचं हा, ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊ. आता हे 80 पॉइंट लिहा, 80.6. चल लिहिलं. अँगल मध्ये या ठिकाणी हा 53 आहे 0.13. चला 53.13. आता या ठिकाणी प्लस इथं मायनस, प्लस ने मायनस ला मल्टिप्लाय करून काय होतं रे, काय मल्टिप्लाय केलं मायनस मायनस होतं भाऊ. एक प्लस ने जर चेंज केलं तर काय, प्लस ने मल्टिप्लाय केलं तर काही होत नाही, ज्याचं साइन आहे तेच होतंय. पण जर मायनस ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ना, सगळं ब्रॅकेट मधले साइन चेंज होतात. बघ इथं काय झालं, हा प्लस आहे इथं मायनस आहे, मग ह्या मायनस आहे प्लस ने प्लस. आता काय करायचं, प्लस ने मल्टिप्लाय केली की मायनस आहे, मायनस होते बिचारा, ते काही चेंज होत नाही. हे का 60.25. चल डिवायडेड बाय किती येतो 10.04. मजा येईल सर, हा मजा येते बेटा, हा शिकून घ्यायचं काय बघा. आता इथं काय करायचं बघ, अरे इथं अँगल आहे ना, हा 5.71. बघ आता काय करायचं, हे 80.6 आहे ना, मग हे प्रेस कर 80.6. कॅल्शियम बसायचं बघ काय 80.6 डिवायडेड बाय आता हे बघ हे काय ते कर 10.04. किती 10.04. यामध्ये काय करायचं डिव्हिजन, मग एक किती ते बघ सांग बरोबर 8.02. किती झाला 8.027. चालते 7 घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालतं. चला ओके इथपर्यंत आलं. आता काय करायचं, इथं अँगल आहे बघू. आता इथं काय करायचं बघा अँगल, चला अँगल लिहा. मग 53.13 मायनस 60. आता याच्यात मोठं कोण आहे रे, मोठं कोण आहे 60 आहे की नाही, 60चं साइन घे. चला मग आता काय करायचं 53.13 मायनस, एक मिनिट 53.13 मायनस 60.25 आला. मग आता हे काय आहे तो बघा, हे आलं किती 7.12. किती 7.12. मग आता या ठिकाणी हे वरचा अँगल आला, हा वरचा अँगल. आता ह्याचं काय करायचं, जेव्हा आपण मल्टिप्लाय डिव्हिजन करतो ना, वरचा मायनस खालचा, काय वरचा मायनस खालचा, लक्षात घे काय. आता हे वरचा आहे ना, वरचा हे आला, मग आता काय करायचं याला मायनस करायचं. मग मायनस कसं करणार बघ बरं, मायनस कसं करणार, बघ मायनस करता येते की नाही, करता येते बघ कसं करता येते बघ. थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आलाय, तरी दिसू लागले, आपण करूया काय ते बघा. या ठिकाणी जो काही आन्सर आलेला आहे आपला तो येईल हा मायनस, वरचा मायनस खालचा मायनस 5.71. मायनस का बरं घेतलं, कारण आपला फॉर्म्युला आहे वरचा मायनस खालचा. मग काय करायचं बघ, या ठिकाणी येतो किती 8.027. आणि या ठिकाणी जो काही अँगल आलाय हा पण मायनस मग मायनस घातला, आणि या दोघांची काय करायची बेरीज. मग बेरीज कर. आता बघ बेरीज काय ते सांग बरं 7.12 प्लस 5.71 म्हणजे आपला आन्सर किती आला मायनस 12.83. मग हे आला काय रे तुझा बाबू, आता तर आलं झेड इक्विव्हॅलेंट. हा आता आला काय झेड इक्विव्हॅलेंट. पण या ठिकाणी झेड इक्विव्हॅलेंट, चला काही टेन्शन नाही, आपलं झेड इक्विव्हॅलेंट आले ना चालतं, काही अडचण नाही. आपण आता घ्यायचं काय यालाच सर्किट मध्ये कन्वर्ट करून टोटल सर्किटचं करंट काढायचं, आपल्याला पॉवर फॅक्टर काढायचं. ओके खूप काही आहे. तर आता दोन इम्पिडन्स एका इम्पिडन्स मध्ये आपण काय केले कन्वर्ट केले. चला दोन इम्पिडन्स एका इम्पिडन्स मध्ये कन्वर्ट केले. मग आता काय करता येते बघा, करता येते की नाही, सोपं आहे की नाही, येते काय ते आपल्याला कन्वर्ट करता येते. मग ह्याला काय करा तुम्ही रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा बरं, जमते का बघा कसं करणार रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये बघा. कारण सांगतो मी तुम्हाला, या ठिकाणी आता दोघांचं मिळून एवढं आलं की नाही, मग हे कशामध्ये आहे रेक्टँग्युलर मध्ये आहे. मग
जेव्हा असं येत असतो ना त्यावेळेस काय केलं जात असतं, रेजिस्टन्स किंवा इम्पिडन्स असेल कशामध्ये सिरीज मध्ये, तर त्यावेळेस काय होतं त्यामध्ये काय होतं, बेरीज होते. मग कशी होते बघा. आता ह्याला काय करू आपण, याला सिम्पली काय करायचं, याच्यामध्ये कन्वर्ट करा, आपलं पोलार फॉर्म मध्ये करा. पोलार फॉर्म मध्ये कसं करायचं बघा, सॉरी रेक्टँग्युलर मध्ये, पोलार फॉर्म मध्येच आहे ना. काय करायचं, 8.02 27 हा, आणि त्यानंतर अँगल प्रेस करा, शिफ्ट घ्या आणि त्यानंतर वरती आहे बघा ए बी डॉट सी च्या खाली अँगल दिलेला आहे, अँगल घ्या मायनस 12.83 आणि त्याच्यानंतर शिफ्ट मायनस प्रेस करा म्हणजे आपला आन्सर येऊन जातो. किती आलाय बघा, जो काही झेड इक्विव्हॅलेंट आहे तो आलाय, झेड इक्विव्हॅलेंट इक्वल टू तो आलेला आहे 7.826. अजून शिफ्ट प्रेस करा आणि त्याच्यानंतर आली लेट आली. चला शिफ्ट प्रेस करा, इक्वल टू प्रेस करा आणि जे काही आलेला आहे तो येईल मायनस 1.78 जी. चला इथपर्यंत आलं. आता काय करायचं, याला इक्विव्हॅलेंट मध्ये लिहून टाकायचं. हा, ह्या दोघांचं मिळून किती झाला, 1. ह्या दोघांचं मिळून 1. ओके, जे काही आता आपण काढलेलं तेच. मग आता बघा, हा रेजिस्टन्स आला, त्यानंतर मायनस आहे म्हणून इथे कॅपॅसिटन्स येत असतो. या ठिकाणी काय कॅपॅसिटन्स येत असतो कारण तिथं मायनस आलेली आहे व्हॅल्यू. हा चला, त्यानंतर तो जो आहे तो एच डीस करा, आला. त्याच्यानंतर इथं काय इम्पिडन्स आहे, अच्छा, या ठिकाणी काय व्होल्टेज. चला इथपर्यंत आला. या ठिकाणी काय आला, हे व्हॅल्यू हे किती आली, 7.826 मायनस 1.78 जे हे एच आलं 78 जे, आणि त्याच्यानंतर ह्याची जे काही व्हॅल्यू दिलेली आहे तो आहे किती आहे 3 प्लस जे 5 आणि या ठिकाणी व्होल्टेज दिले, व्होल्टेज किती आहे 230 अँगल. चला आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का, टोटल इक्विव्हॅलेंट काढायचं आहे कारण आपल्याला करंट काढायचं आहे. करंट फॉर्म्युला काय V = V I = V अपॉन Z आहे. मग अशा वेळेस काय करायचं, टोटल ह्याच्यात इम्पिडन्स काढून घ्यायचा आहे. मग टोटल इम्पिडन्स कसं काढायचं बघा, कारण आपल्याला इक्विव्हॅलेंट जर काढलो तर करंट काढता येत असतो. मग जेव्हा आता हे दोन सिरीज मध्ये येतं, जेव्हा सिरीज मध्ये असतो तेव्हा त्याची होत असते बेरीज. मग आता Z1 किती आहे 7.826 मायनस 1.78 जे, त्याच्यानंतर प्लस हा प्लस ला प्लस 3 प्लस J5. काय केलं आपण, काय केलं नाही, हे ना काय केलं, फक्त आपण बेरीज केले, बाकी काही केले का नाही. मग सारख्या प्राण्यांचं लग्न होतं का नाही, हा सेम जातीचा. मग काय हे आणि हे या दोघांमध्ये काय करायची बेरीज, या दोघांमध्ये काय करायची बेरीज. मग कशी येणार, येते की नाही पडत बेरीज, येते ना, यायलाच पाहिजे. हा नाच करते काय 826 प्लस 3 मग हे जी काय येतो किती 10.826. आता या ठिकाणी हा मायनस आहे, हा प्लस आहे, मोठं पण आहे 1.7 आहे का 5 आहे, 5 आहे. काय घेतला प्लस म्हणजे याचा साइन घेतला, हा जे घेतला. मग काय घ्यायचं बघा, याच्यातून हे मायनस करा म्हणजे काय येणार 5 मायनस 1.78. तर तुमचा आन्सर येईल 3.22. हे आलं काय झेड इक्विव्हॅलेंट. चला झेड इक्विव्हॅलेंट आला म्हणजे आता आपल्याला करंट काढता येतो. मग कसं काढता येतो बघा, आता बघा I = V बाय झेड इक्विव्हॅलेंट हे दोघांच मिळाला. आता व्होल्टेज किती आहे 230. चला 230 अँगल किती आहे 0 डिवाइडेड बाय आता हे किती 10.826 प्लस J 3.22 एवढं आलंय. पण या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन करते वेळेस काय आहे, हे फॉर्म कुठला आहे रेक्टँग्युलर फॉर्म आहे का नाही. मग याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल सांगा, पटकन सांगा. हा कशामध्ये, हा सांगा खोटं, हा काय खोटं बोलायचं नाही. सांगा काय खरं सांगा. किती 230 अँगल येतो किती 0 डिवाइडेड बाय ह्याला करायचं आपल्याला पोलार फॉर्म मध्ये. मग कसं करणार, कॅल्सी तर आपण कॉम्प्लेक्स मोड मध्ये घेतलेले आहे 10.826 प्लस 3.22 जे शिफ्ट प्लस करा, त्याच्यानंतर आलेला आहे आन्सर 11.29 आणि त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करा, इक्वल टू प्रेस करा आणि अँगल येत असतो 16.56. किती त्याला 16.56. आता काय करायचंय, आय तर भेटलेला आहे आपल्याला. आता काय 230 आपण 11 करा किती, हा येतो ना आपल्याला 230 डिवाइडेड बाय 11.29 म्हणजे काय आन्सर येईल तुमचा येईल 20.37 आणि याचा अँगल येईल वरचा मायनस खालचा, वरचा मायनस खालचा. मग कसं आला बघा,
हे वरचा 0 मायनस खालचा, वरचा मायनस खालचा म्हणजे 0 मायनस 16 म्हणजे किती मायनस 16.56. अरे या ठिकाणी मायनस 16 का बरं आला, मायनस 16 का बरं आला, कारण 0 मधून मायनस केल्यावर काय मायनस राहत असतो. आता काय करायचं काय I1, आता काय करायचं आहे आपल्याला I1 काढायचं आहे. I1 कोण, इथला I1 आणि इथला I2. चला I1 काढू आपण. आता काय करायचं I1 इक्वल टू अरे फॉर्म्युला आहे ए फॉर्म्युला, खोटं बोलायचं नाही, एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय सांगा बरं. जेव्हा I1 काढायचं आहे या सगळं, आता ह्याचं झालं काम, ह्याला बघू नका, आता इकडे बघायचं. इकडे बघताना काय करायचं आपल्याला, या ठिकाणी हा आणि हा यामध्ये काय करायचं बघा. तुम्हाला I1 काढायचं ना, तर I1 जर काढायचं असेल तर या ठिकाणी Z2 डिवाइडेड बाय Z1 काय घेतलं, Z1 प्लस Z2 इंटू टोटल करंट आहे, इंटू टोटल करंट आहे. बघा काय घेतलं रे, काय केलं बघा. I1 काढायचं तुम्हाला ह्याच्यातून जाणारं करंट काढायचं आहे, पण ह्याच्यातलं इम्पिडन्स इथं आपण घेतलं नाही. काय घेतलं, ह्याच्यातलं याच्या अपोजिटचं इम्पिडन्स घेतलं. काय घेतलं, त्याच्या अपोजिटचं इम्पिडन्स. ह्याच्यातलं काढायचंय ना, ह्याला सोडून देणं, त्याच्या अपोजिटचं काढलं. अपोजिटचा इम्पिडन्स डिवाइडेड बाय ज्याच्यातून काढायचं आहे के I1 म्हणजे Z1 आणि ज्याच्यातून काढायचं नाही KB, ह्या दोघांची काय बेरीज इंटू I. ह्याच्यावरती एक स्टोरी मस्त सांगत असतो क्लासमध्ये. कसं आपण आता युट्यूब वरती असल्यामुळे सांगणं थोडंसं चुकीचं आहे वाटते मला. मस्त मुलं आणि मुलीची स्टोरी नका क्लासला घेतो आपण, राहू द्या. आता Z2 ची व्हॅल्यू काय सांगा, Z2 ची व्हॅल्यू काय सांगा बरं. काय 4 मायनस J7 डिवाइडेड बाय Z1 ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस J8 प्लस Z2 ची किती आहे 4 मायनस J7 इंटू टोटल करंट आहे किती आहे 20.37 अँगल मायनस 16.56. हे प्रॉब्लेम खूप डेंजर आहे भाऊ. हे जर समजलं ना अक्का तोला समजून जातो, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा काय करायचं. आता या ठिकाणी हे दोघांची बेरीज वजाबाकी होती की नाही. आता याला काय कर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून, आता जास्त काही करायचं नाही आपल्याला, याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, कारण या ठिकाणी काय आपला डिव्हिजन आहे. मग पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं याला. मग 4 मायनस 7 घ्यायचं, त्याच्यानंतर I प्रेस करा, त्याच्यानंतर आपलं पोलर फॉर्म पाहिजे प्लस प्रेस करा, म्हणजे आपला आन्सर येऊन जातो किती 8.06 आणि त्यानंतर जो काही तुमचा अँगल येणार आहे तो अँगल येतो किती, अँगल येतो मायनस 60.25. आपण याचं काढलं होतं काय पोलर फॉर्म काढलं होतं काय याचं पोलर फॉर्म आपण 80.0660 10 राहू दे, जे काढलं होतं नाही आपल्याला माहिती नाही कुठं काढलं होतं का आपण. चल डिवाइडेड बाय, आता हे आपण घेतलं होतं, हे कुठं घेतलं होतं आपण, कुठे घेतलं होतं आपण सांगा बरं. या ठिकाणी घेतलं होतं का, या ठिकाणी घेतलं होतं की नाही. किती आला होता 10 प्लस J1. किती आला होता 10 प्लस J1. पण याला पोलर फॉर्म मध्ये सुद्धा कन्वर्ट केलं होतं. किती आला होता इथं, किती आला होता सांगा बरं. किती आला होता आपला या ठिकाणी आपलं काय Z2 इथं काढलं होतं इथं. मग बघा या ठिकाणी हे काय कुठला फॉर्म आहे, हे रेक्टँगल आहे. पोलर फॉर्म मध्ये हे आलेलं आहे किती आहे 10.04, त्याच्यानंतर अँगल 5.71 आणि ह्याचा जो काही करंट आलेला आहे तो किती आहे करंट 20.37 अँगल आहे मायनस 16.56. मग बघा या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला, हे डिवाइड बाय हे करा, हे डिवाइड बाय हे अगोदर ह्याला सॉल्व्ह करून घ्या. किती येईल 8.06 डिवाइडेड बाय 10.04. या ठिकाणी जो काही येईल तो येईल आपला I1. ठीक आहे चालते बघा. चला काय आला 0.4 आला. चल काय 0.802 आणि अँगल घेत असताना वरचा मायनस खालचा, वरचा पण मायनस आहे, वरचा मायनस खालचा म्हणजे हा मायनस ऑलरेडी मायनस आहे आणि हे मायनस वरचा मायनस खालचा म्हणजे काय जाऊ कशाला टेन्शन. 0.6025 मायनस 5.71 इंटू 20.37 आणि याचा अँगल येतो मायनस 16.56. चला खूप लॉंग व्हिडिओ व्हायलाय, काही हे करू नका, थोडस संयम ठेवा. संयम ठेवलं तर सगळं काय होतंय. म्हणजे किती आला 0.827 अँगल येत असतो याचा अँगल किती आला बघा. जेव्हा ह्याच्यामध्ये प्लस करता तुम्ही तर किती येतो 60.25 प्लस 5.71 तर तुमचा अँगल येतो
65.96 पण मायनस मायनस चला इंटू 20.37 अँगल येतो -16.56. चला आता काय करायचं या ठिकाणी काही करायचं नाही. आता आपल्याला घ्यायचं आहे हा गुणिले हा मग किती येतो बघा 0.802 इंटू 20.37 बोर झालात का रे हे पिंटा बोर झाले का बोर व्हायचं नाही बेटा किती 16.33 म्हणजे याचा आणि याचा गुणाकार केला याचा आणि याचा गुणाकार केला मग या ठिकाणी अँगल मध्ये दोघांची होत असते बेरीज दोघांची काय होत असते बेरीज गुणाकार मध्ये काय होते दोघांची बेरीज मग काय येतो बघा दोघांची बेरीज जर म्हटलं तर हा पण मायनस आहे हा पण मायनस आहे मग काय करायचं अँगल मध्ये -65.96 प्लस हे -16.56 असं येतं नाही मग हे मायनस प्लस लिहायची काय गरज आहे डायरेक्ट आपण इथं मायनस करून टाकू चालतंय ना काय अडचण आहे अडचणच नाही चालतंय ना हा चल मग किती येईल बघा ह्याचं काय करायचं 16.33 अँगल येतो अँगल किती आला मायनस मध्ये येईल तो येईल 65.96 प्लस 16.56 ते किती आला 82.52 एंपियर. चला आता आला रे बाबा I1 बाबू आता अजून आपल्याला काढायचं I2 खतरनाक आहे बाबा चला काय करायचं आता नेक्स्ट काढायचं I2 काढायचं असेल तर फॉर्म्युला काय I2 इक्वल टू बघा I2 काढायचं आहे काय काढायचं I2 काढायचं I2 जर काढायचं असेल तर काय येणार फॉर्म्युला Z1 अपॉन Z1 प्लस Z2 इंटू टोटल करंट I बघा कसं माहितीये का ज्याच्यातून काढायचं ना त्याला सोडून द्यायचं दुसऱ्याचा सहारा घ्यायचा बरोबर दुसऱ्याचा कोणाचा आता पहिले ह्याच्यातून काढायचं होतं आपण हे घेतलो आता ह्याच्यातून काढायचं आहे वर काय घ्यायचं आपण Z1 मग आता या ठिकाणी आपल्याला जे व्हॅल्यू आहे ते ऍज इट इज पुट करा ऍज इट इज जर पुट केले की आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते मग आता ऍज इट इज पुट करायचे Z1 काय सांगा बरं Z1 डायरेक्ट पोलर फॉर्म आहे आपण काय करू आपण डायरेक्ट पोलर फॉर्म आणि Z1 बघितलं होतं हे Z1 हे आहे ना तेच पोलर फॉर्म किती आहे किती आहे सांग बरं 10 अँगल बघ पोलर फॉर्म आहे ना याचा पोलर फॉर्म इथं आहे 10 अँगल 53.13 डिवाइडेड बाय बघ आता या ठिकाणी Z1 प्लस Z2 आहे ना काय Z1 प्लस Z2 आपण Z1 प्लस Z2 घेतलं याचा जे काही अँगल आला होता तो अँगल किती आला होता हे या ठिकाणी किती होता 10.04 आणि याचा जे काही अँगल आला होता किती येतो 5.71 आणि या ठिकाणी करंट आपल्याला करंट माहिती आहे करंट किती हा 20.37 अँगल येतो -16.56 ओके चालतंय ना इथपर्यंत काय डाऊट आहे का आपल्याला काढायचं का फक्त I2 काढायचं आहे I2 जर काढायचं असेल तर काय करायचं आता बघा हे डिवाइडेड हे करा हे डिवाइडेड बाय 10 डिवाइडेड बाय 10.04 म्हणजे काय आन्सर आहे तो 0.99 अँगल आता बघा डायरेक्ट अँगलच घेऊन टाकू आपण काय घेऊ डायरेक्ट अँगल घेऊ वरचा मायनस खालचा वरचा मायनस कोण आहे 53 किती आहे 53.13 मायनस 5.71 किती येतो बघा 47 किती आला 47.42 गुणिले 20 अँगल 20 पॉइंट किती आहे 20.37 अँगल -16.56 चला तर I2 भेटून जातो आपल्याला हे गुणिले हे करा 0.99 गुणिले 20 करा 20.37 पण किती आला 20.16 आणि अँगल मध्ये जेव्हा ह्या दोघांमध्ये बेरीज करायची आता गुणाकार आहे ना अँगल मध्ये गुणाकार असताना काय होतं रे दोघांची काय होते बेरीज होते नाही गुणाकार जेव्हा लक्षात ठेवा जेव्हा गुणाकार करायचं तेव्हा अँगल मध्ये बेरीज होत असते जेव्हा गुणाकार करायचं तेव्हा अँगल मध्ये बेरीज होत असते मग आता ह्याच्यामध्ये बेरीज करा किती हे 47.42 प्लस 16.56 प्लस घ्यायचं का इथं मायनस आहे ना मग मायनस घ्यावं लागेल बरोबर मग किती येतो बघा 47.42 मायनस 47.42 मायनस 16.56 डोक्याच्या म्हणून चालले का रे तुमच्या जाऊ द्यायचं नाही किती येतो अँगल 30.86 हे आला तुमचा I1 पण आला I2 पण आला I पण आला आता काढायचं काय पॉवर फॅक्टर पॉवर फॅक्टर आता काय करायचं हे सर्किटला भाऊ आता काय करतो मी
रफ करतो. आता पॉवर फॅक्टर काढायचा आहे आणि पॉवर फॅक्टर काढल्याच्या नंतर आपल्याला काय फेजर डायग्राम काढायचा आहे. आता हे सर्किटला मी थोडंसं रफ करतो आणि त्यानंतर आता आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता व्हॅल्यू काढायची आहे. आता मागे सरकायचं का? अजिबात नाही. आता मागे सरकायची गरज नाही. कारण मी आहे ना तुमच्या सोबत. काय टेन्शन घेता तुम्ही? टेन्शन अजिबात घ्यायचा नाही. चला आता काढायचं काय? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर पीएफ म्हणजे काय? प्रोव्हिडंट फंड. अरे नाही रे, पॉवर फॅक्टर म्हणजे बघ, पॉवर फॅक्टर इक्वल टू काय? cos फाय. काय? cos फाय इक्वल टू r बाय z. हा फॉर्म्युला आहे बघू. आता बघा तुम्हाला cos फाय काढायचं आहे. मग cos फाय जर काढायचं असेल तर कसं काढता येईल बरं? तुम्हाला फायची व्हॅल्यू माहिती आहे ना रे? फायची व्हॅल्यू, टोटल करंट माहिती आहे ना तुम्हाला? r बाय z घेऊ नका. हे सिरीज मध्ये होता, हे सोडून द्या, याची काही याची गरज नाही. तुम्हाला टोटल करंट माहिती आहे. टोटल करंट माहिती आहे का नाही? हा, त्याचा जो काही अँगल आहे तुम्हाला माहिती आहे. करंट हा आणि अँगल हा. अँगल तुम्हाला माहिती आहे. मग या cos फाय, अरे cos फाय डबल का बरं? cos फाय अँगलची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? -16.56. मग cos पॉवर फॅक्टर इक्वल टू cos -16.56 मायनस थेटाच येत असतो, काही नाही. अशा वेळेस काय घ्यायचं? मोड जो आहे तो कंपाऊंड मोड मध्ये करा आणि त्याच्यानंतर cos या cos मायनस -16.56 म्हणजे तुमचा आन्सर काय येतो बघा? 0.95 हे आला तुमचं काय? पॉवर फॅक्टर. आता फेजर डायग्राम काढायचा. आता काय करायचं आहे आपल्याला? सिम्पली काढायचं आहे फेजर डायग्राम. मी फेजर डायग्राम काढते तुम्ही घोडे बघा. आता कसं काढायचं फेजर डायग्राम? आता तुझ्याकडे 3 करंट आहे, I1 आहे, I2 आहे आणि त्याच्यानंतर I काय? मग अशा वेळेस काय घ्यायचं? हा व्होल्टेज घ्यायचं, काहीच करायचं नाही. इथून व्होल्टेज आहे ना, हा व्होल्टेज आहे किती? 230. अँगल किती आहे? 0. याचं काही घेणं देणं का नाही? व्होल्टेजला व्होल्टेज घे. त्यानंतर बघ I म्हणजे काय? I त्याचा अँगल कोणता? I -16. किती आहे? -16. मायनस खाली का वर? जेव्हा पॉवर फॅक्टर हा जेव्हा आपल्याला फेजर डायग्राम काढतो त्यावेळेस जर मायनस असेल तर खालीच घ्यायचा. मग मायनस किती आहे? 16. किती? 16.56. ओके, इथं आला किती? 16.56 मायनस आहे आणि या ठिकाणी जो काही करंट आलेला आहे तो आहे I इक्वल टू 20.37 I झाला. चला त्यानंतर I1 ची व्हॅल्यू किती आली? I1 ची व्हॅल्यू आहे 16.33 -82 म्हणजे काय? 9 च्या जवळपास आले बाबा. असा इथे किती आहे? हा अँगल किती? 82.52 कोणता? मायनस. आणि याची करंट किती आले? किती करंट किती आहे सांगा बरं? 16.33. हा, त्यानंतर I2 ची व्हॅल्यू किती आहे? 30 म्हणजे वर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे ना? पॉझिटिव्ह 30 आणि या ठिकाणी आला किती? 30 डिग्री 30.86 आणि करंट किती आले? 20.16. तर आपला फायनल आन्सर इथपर्यंत होता. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला समजलं का नाही बघा. कृपया करून थोडंसं लॉंग झालेला आहे व्हिडिओ, पण एक वेळेस नाही समजलं असेल डबल बघा, नाही समजलं असेल टेबल बघा, नाही समजलं चौवल बघा. अनलिमिटेड आहे, किती वेळेस बघा, टेन्शन घ्यायचं नाही. आणि जिथं तुला डाऊट आले तिथं कमेंट करून लगेच सांग आणि मी तुला लगेच व्हिडिओ बनवून सांगतो. टेन्शन घ्यायची गरज नाही. चांगला अभ्यास कर. सगळं व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि कुठे काही डाऊट असेल कुठल्याही सब्जेक्टचा, इलेक्ट्रिकल मधला कुठलाही सब्जेक्ट असेल त्याचा जर डाऊट असेल तर मला सांगा. चला मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवत असतो. सगळं ऑलराऊंडर आहे मी, सगळंच घेत असतो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येक घेत असतो मी, फक्त तुम्ही मला सांगा. ओके, व्हिडिओ कसा वाटला सांगा. जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.